औरंगजेबचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही. नागपूर हिंसाचारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका स्पष्ट. नागपुरातील हिंसाचाराची घटना सरकार पुरस्कृत, न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी. काँग्रेस नेते नाना पटोलेंची मागणी. तर उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणत आरएसएसच्या भूमिकेवरून टोला. नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचा पोलिसांना संशय. फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती. फहीमवर आतापर्यंत 27 कलमं लावली. नागपूर राडा दरम्यान बदलपूरमध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न. गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल. संचारबंदीमुळे नागपूरमधील 170 पेक्षा जास्त शाळांसह 11 मार्गावरील बसेस पूर्णपणे बंद. तर राडा झालेल्या गल्ल्यांमध्ये स्थानिकांकडून बॅरिगेटिंग. औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरामध्ये ड्रोन उडवण्यास बंदी. अनुचित प्रकार टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. तर कबरीच्या वादामुळे पर्यटकांमध्ये 40 ते 60% घट. औरंगजेबाची कबर भविष्यातील अयोध्यासारखा मुद्दा होणार. याच अजेंड्यावर 2026 मध्ये भाजप निवडणूक लढणार. प्रकाश आंबेडकरांचं ट्विट. तर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागपुरात हिंसाचार झाल्याचाही आरोप. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या पत्नीचे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. घर पाडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. त्याच गावात शासनानं पक्क घर बांधून द्या. खोक्याच्या कुटुंबियांची मागणी. बीडच्या मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबियाच्या घराला कामाला सुरुवात. तर दिलेला शब्द शिंदेंकडून पूर्ण. पुढील 3 ते 4 महिन्यात घर उभारणार. अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या. भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 यान फ्लोरिडाच्या समुद्रात उतरलंय. सध्या चालता येत नसलं तरी चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आहे.